प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये प्रतिमा सायलीला कॉल करते आणि म्हणते, काय करत आहे बाळा? मला पूर्ण आजींनी सांगितलं की तू लहानपणी तन्वी जिथे चष्मा लपवायची तिथेच चष्मा लपवून ठेवला होतास. आणि सायलीला पण इकडे काही गोष्टी आठवत असतात आणि गर करायला होतं. ती म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्हाला हे कुणी सांगितलं? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते, अगं पूर्ण आजीने. तेव्हा ती म्हणत असते, नंतर सायलीला आठवतं ती देवदर्शन करत असते तेव्हा पूर्ण आजींनी लहानपणीच्या तन्वीला काय काय सांगितलेलं असतं ते पण तिला आठवायला लागतं आणि परत तिला थोडीशी चक्कर येते. तेव्हा प्रतिमा तिला म्हणत असते की काय सायली बाळा, बरे आहेस ना तू? सायली म्हणते, काय माहीत, मला ना कसले तरी भास होत आहेत, पण आत्ता ते काही उलगडत नाहीये. नंतर इकडे अश्विन बाहेर जायला निघतो तेव्हा विमल त्याला थांबवते आणि म्हणते, अश्विन दादा, तुम्ही काही खाऊन नाही जाणार का? अश्विन म्हणतो, नको, मला नाही खायची इच्छा. तेव्हा विमल म्हणत असते, थांबा, मी काहीतरी घेऊन येते. पण अश्विन काही थांबतच नाही. नंतर इकडे कल्पना आणि प्रताप पण खाली येतात. तेव्हा ते विचारतात, अश्विन कुठे गेला? तेव्हा विमल म्हणते, मी त्यांना म्हटलं होतं काही खाऊन जा, पण ते नाही म्हणाले. कल्पनाला खूप टेन्शन येतं आणि ती म्हणत असते, विमल, पण तू द्यायलाच हवं होतं ग त्याला काहीतरी. विमल म्हणत असते, हो ताई, माझी ना चूकच झाली, पण ते घाई गडबडीत निघून गेले. इकडे कल्पनाला टेन्शन येतं आणि प्रतापराव पण म्हणत असतात की बघ ना, या तन्वीमुळे किती विघ्न आले आणि आपला अश्विन किती कोलमडून गेला आहे. अगदी त्याला काहीच करावंसं वाटत नाहीये, कशात इंटरेस्ट राहिलेला नाहीये. बघ आता काय करायचं? कल्पना म्हणत असते, हो ना, आता मला पण काहीतरी विचार पडलाय की आता याला कसं समजवावं आणि काय नाही. या बिचाऱ्या फोराने काही करून घ्यायला नको, कारण त्याची मनस्थिती आता थोडी पण ठीक नाहीये. हे पण बाहेर जायला निघतात. नंतर प्रतिमाचा सायलीसोबत कॉल सुरूच असतो. तेव्हा सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या, मला ना अगदी बालपणी मी कशी होते हे आठवत नाहीये, पण असं उजळतं दिसतंय थोडं. नंतर अश्विन जेलमध्ये जातो प्रियाला भेटायला. तेव्हा त्याच्यासोबत चैतन्य आणि अर्जुन पण गेलेले असतात आणि अश्विन तिला म्हणत असतो, तुझ्यासारखी बाई माझ्या आयुष्यात आली म्हणून माझ्या आयुष्याची पूर्णतः वाट लागली आहे. तेव्हा प्रिया तिच्याकडे गयावया करते आणि म्हणते, नाही ना अश्विन, अरे मी एवढी वाईट नाहीये. बघ ना, मी वाईट असते तर देवाने मला असं काहीतरी दिलं असतं का? बघ, तुझं बाळ माझ्या पोटात वाढतंय. तेव्हा अश्विन म्हणतो, हे शक्यच नाहीये. आणि कशाहून ग तू एवढे पाप केले? हे पण तुझं एक पापच असेल. तेव्हा तन्वी म्हणत असते, असं नको बोलू अश्विन. अर्जुन पण म्हणत असतो, माझा पण या सगळ्यावर विश्वास नाहीये. अश्विन म्हणतो, काय ग, हे कशाहून की हे बाळ माझंच आहे? तू एवढे कोणाला कुणाला भेटायचीस, त्याचं पण असू शकतं. आणि तोंडाला हात लावतो. नंतर अर्जुन म्हणत असतो, प्रिया, मला पण हे वागणं चुकीचं वाटतंय तुझं. तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही अर्जुन, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. तू समजाव ना अश्विनला, मला घरी घेऊन चल. मी तुझी आदर्श बायको होईल, आईबाबांची आदर्श सून होईल आणि सुभेदारांची नाव मोठी करेल. आता मी कसलीही चूक करणार नाही. प्लीज मला घरी घेऊन चला. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हे सगळं शक्य नाहीये. अश्विन पण म्हणत असतो की नाही, हे मी होऊ देणार नाही कधीच. तेव्हा अश्विन थोडा तिच्या जवळ जातो आणि ती त्याचा हात पकडते आणि तिच्या पोटावर ठेवते. तेव्हा अश्विन म्हणत असतो, हे शक्यच नाहीये, मी हे सगळं तुझं मान्यच करणार नाहीये. ती म्हणत असते, अरे बघ ना, बोल ना आपल्या बाळासोबत. आपलं बाळ आणि तुझं आणि माझं, आता आपल्या आयुष्यात नवी एक सुरुवात झाली आहे आणि खूप आनंद होईल सगळ्यांना, खूप आनंद होईल. तुला पण तुझं सगळं टेन्शन दूर होईल अश्विन. प्लीज, मी जे म्हणते ना ते ऐक. तेव्हा अश्विन खूप चिडतो आणि म्हणतो, एक गप ग, तुझं हे नेहमीचे नाटकं ना मला आता सहन नाही होते. तू प्रत्येक वेळी नवीन नाटक करतेस आणि नंतर ते आम्हाला भोगावं लागतं. इकडे सायली खाली येते तेव्हा तिला तेच आठवत असतं की प्रतिमा आत्या तिच्यासोबत बोलल्या की तू चष्मा तिथेच लपवला होता असं सांगत होती पूर्ण आई. परत तिकडे जेलमधला सीन घेतला आहे तेव्हा ते सगळेजण म्हणत असतात, प्रिया, तुला आम्ही सोडवू शकत नाही. पण प्रिया गयावया करत असते आणि चैतन्य आणि अर्जुनला म्हणत असते, तुम्ही समजावा ना अश्विनला. प्लीज, मला घरी यायचंय. मला घरी घेऊन चला. इथे माझ्या बाळाची पूर्णतः वाट लागेल.
माझी न्यू प्रेग्नेन्सी आहे, त्यामुळे माझी काळजी घ्यायला इथे कुणीच नाहीये. अश्विन म्हणत असतो, तू गप ग, मी तुला घरी घेऊन जाणार नाहीये, त्यामुळे तू आणि तुझं बाळ जे काय करायचं ते करा. ती अगदी हात जोडते अश्विन समोर आणि म्हणते, अश्विन तुझ्याशिवाय माझं या जगात कोणीच नाही रे, तूच जर असं बोलला तर मी कुणाकडे जाणार, तू असं बोलू नकोस ना. आणि अश्विन निघून जायला निघतो तेव्हा प्रिया खूप घाबरते की अश्विन काहीही केल्या मानतच नाहीये. पण अश्विन तिच्याशी एवढ्या वेळेत चांगला वागला तेव्हा प्रिया प्रत्येक वेळेला त्याचा अंत बघत राहिली आणि आता त्याचा संयम पूर्णतः सुटलेला आहे. त्यामुळे अश्विन सध्या तरी तिच्याशी चांगलं वागत नाहीये आणि कधी वागेल ते आपल्याला बघायला भेटेलच. इकडे अर्जुन म्हणत असतो, अश्विन तू थोडा शांत हो, आपण शांत डोक्याने विचार करूया आणि पुढील हालचाल करूया. प्रिया म्हणत असते, अरे घरी फोन लावून सांगे की मी प्रेग्नेंट आहे, सगळ्यांना बघ किती आनंद होतो. आई तर म्हणेल की तिला लगेच घरी घेऊन ये, मी काळजी घेईन तिची. आणि पूर्णा आजीला तर नातू हवाच होता, त्यामुळे पूर्णा आई तर मला अगदी मिठीत घेईल, तू फक्त मला घरी घेऊन चल. आणि त्या जेलमध्ये खाली बसते आणि अश्विनला हात जोडून माफी मागत असते की माझ्या ज्या काही चुका झाल्या ते मी चुकले आहे, पण प्लीज मला घरी घेऊन चल. इकडे अर्जुन अश्विनला थांबवतो आणि म्हणतो, अश्विन तू थांब, ती काय म्हणते ना एकदा शांतपणे ऐकून घे, आणि तिचं जर बरोबर असेल तर आपल्याला समोरचं पाऊल उचलायला काही हरकत नाहीये. तेव्हा तिच्या जीवात जीव येतो की अर्जुन तरी तिच्या बाजूने बोलतोय. पण अश्विन म्हणत असतो, दादा तो आमच्या दोघांच्या मध्ये पडूच नको. इकडे परत सायलीचा सीन घेतला आहे. सायली परत त्या झाडाजवळ येते आणि तिला आठवतं की लहानपणीची जी तन्वी होती ती छोटी असताना इथे चष्मा पुरायची आणि त्या पूर्ण आईला म्हणायची, आता येऊन बघ तुझा चष्मा सापडतोय का तुला. नंतर तिला गरगरायला होतं आणि तिला आठवतं, उजळतं दिसतं की लहानपणी सायली कशी होती आणि अक्षरशः तिला ती छोटी तन्वी पण दिसायला लागलीये. तेव्हा सायली म्हणत असते की मी लहानपणी अशी होते का, मला हे काय दिसतंय, हे खरं असेल का. आणि खूप मोठ्याने ओरडते आणि चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा इकडून पूर्णा आई, कल्पना, प्रतापराव आणि अस्मिता जात असतात, पण ते काही तिला बघतच नाही. त्यामुळे आता ती केव्हा शुद्धीवर येईल हे बघायला वेळच लागेल. नंतर प्रिया परत ओरडत असते की अश्विन तू जाऊ नकोस, आणि अर्जुनला पण म्हणत असते, तू थांबव अश्विनला प्लीज, काहीतरी करा माझ्यासाठी. आणि चैतन्य पण म्हणत असतो. हे तिघं एकमेकांच्या हातात हात घेतात आणि म्हणतात, आता ही केस आपण लढूया, जे काय होईल या सगळ्या गोष्टीला आपण सामोरे जाऊया, पण तोपर्यंत घरच्यांना ही बातमी सांगायला नको. अश्विन पण म्हणत असतो, दादा तुला माझी शपथ आहे की आई आणि बाबांना ही बातमी कळायला नको, कारण ते मला काहीतरी करून फोर्स करतील आणि हिला घरी घेऊन जायला सांगतील, त्यामुळे मला हिला घरी न्यायचं नाहीये सध्या तरी.